नमस्कार मित्रांनो. यवतमाळ महाराष्ट्रातील एक शांत जिल्हा, पण या शांततेच्या मागे लपलेलं होतं एक असं काळं रहस्य ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला. 36 मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. कोण होत्या या मुली? कुठे गेल्या त्या? आणि सर्वात मोठा प्रश्न, यामागे कोणाचा हात होता? हे सगळं सुरू होतं एक छोट्याशा आदिवासी गावातून, जिथे लोक साधं जीवन जगत होते. गरिबी होती, पण माणुसकी होती. पण एक दिवस एका आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. माझी मुलगी कालपासून घरी आलेली नाही. सुरुवातीला कुणालाही वाटलं नाही की हे प्रकरण इतकं मोठं होईल. 1 दिवस, 2 दिवस आणि मग अजून एक मुलगी गायब. मग आणखी एक आणि काही दिवसातच 36 मुली बेपत्ता. गावात भीतीचं वातावरण पसरलं. आई वडील घाबरले. लोक रात्री बाहेर पडायला घाबरू लागले. पोलीस तपास सुरू करत होती. पोलिसाचा तपास सुरू झाला, पण काहीच पुरावा लागत नव्हता. ना कुठला पुरावा, ना कुठला साक्षीदार. जणू त्या मुली हवेत विरघळूनच गेल्या होत्या. आणि मग एक दिवस एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली. ही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर काटा आला. त्या कॉलमध्ये काय होते? माल तयार आहे, मुली तयार आहेत, डील फिक्स करा. हे शब्द ऐकून स्पष्ट झालं, ही साधी मिसिंग केस नव्हती. हा होता एक मोठा तस्करीचा रॅकेट. तपासात समोर आलं की या मुलींना नोकरीचा इमेज दाखवून गावातून बाहेर नेलं जात होतं. शहरात काम मिळेल, पैसा मिळेल, तुझं आयुष्य बदलेल. पण त्या मुलींना काय माहिती होतं की त्या एका सापळ्यात अडकत होत्या. सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्यांच्या मागे कोण आहे? कोण आहे तो मास्टरमाइंड जो गरीब मुलींचं आयुष्य विकत होता? काही नाव समोर आले, पण अजूनही पूर्ण सत्य समोर आलेलं नव्हतं. गावातल्या आईवडिलांची अवस्था काय होती? आई रडत होती, वडील निराश झाले होते. माझी मुलगी परत येईल का? हा प्रश्न प्रत्येक घरात घुमत होता. ही फक्त यवतमाळची गोष्ट नाही. आजही अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. गरिबी, अज्ञान आणि विश्वास हेच बनतं अशा रॅकेटचं सर्वात मोठं शस्त्र. 36 मुली, एक कॉल रेकॉर्डिंग आणि एक काळं सत्य. ही गोष्ट अजून संपलेली नाही. अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट नक्की, जर आपण सावध नाही राहिलो तर पुढची वेळ कोणाचीही असू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर शेअर करा, जागरूकता पसरवा, कारण कधीकधी एक शेअर एक जीव वाचवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.